धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी खात्यामध्ये 350 कोटींचा घोटाळा. अंजली दमानी यांचा गंभीर आरोप. कृषी आयुक्तांच्या हरकतीनंतरही कोट्यवधी कृषी उत्पादनांची बाजारभावापेक्षा चढ्या भावानं खरेदी केल्याचाही दावा. धनंजय मुंडेंच्या कृषी मंत्रिपदाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनेच राजरोस भ्रष्टाचार. दमानी यांचा आरोप. अजित पवार आणि फडणवीसांचीही मूकसंमती असल्याचा टोला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यामध्ये रेड्याची मंतरलेली शिंग पुरल्याची चर्चा. संजय राऊत यांचा आरोप. शपथविधीच्या अनेक दिवसांच्या नंतरही फडणवीस वर्षावरती राहायला का जात नाहीत, संजय राऊतांचा सवाल. पीक विमा घोटाळ्याच्या चौकशीची सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहानांचा सकारात्मक प्रतिसाद. कठोर कारवाईचं आश्वासन. राज्य मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीला सुरुवात. जीबीएस प्रादुर्भावावरती चर्चा होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रत्यक्ष उपस्थिती. नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांची आज मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांसोबत चर्चा. महंत नामदेव शास्त्रींनी मुंडेंना पाठिंबा दिल्यानंतर महंत शिवाजी महाराजांच्या भूमिकेकडे लक्ष. पुण्याच्या भंडारा डोंगरावरील महंत नामदेव शास्त्री महाराजांचं कीर्तन रद्द करा. अखिल मराठा समाजाची मागणी. भंडारा डोंगर मंदिर समितीच्या निर्णयाकडे लक्ष. मुंबई महानगरपालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 74,000 कोटींचा. कचरा संकलन शुल्काबाबत निर्णय नाही, तर झोपडपट्टीतील गाळेधारकांना भरावा लागणार महानगरपालिकेचा कर. महानगरपालिकेमधील कथित खिचडी घोटाळ्याच्या प्रकरणी सूरज चव्हाणला हायकोर्टाचा दिलासा. 1 लाख रुपयांच्या जामिनावरती होणार सुटका. अहिल्यानगर महाराष्ट्र केसरी स्पर्धेमधील पंच निर्णयाचा चंद्रहार पाटील यांच्याकडून कठोर निषेध. महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करण्याचा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा निर्णय. पुण्याला पाणी पुरवणाऱ्या टेमघरच्या दुरुस्तीसाठी आज वाढीव खर्चाला मंत्रिमंडळ बैठकीपुढे प्रस्ताव. मंजुरीची सुद्धा शक्यता. टेमघरची गळती थांबवण्यासाठी आधीही 500 कोटींचा खर्च. आंतरधर्मीय विवाहाची लाजिरवाणी शिक्षा. माहेरी आलेल्या मुलीला तिच्या 4 वर्षांच्या मुलासोबत बांधून डांबलं. जालन्याच्या भोकरदनमधला प्रकार. हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांकडून सुटका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.